संघटनेचे अध्यक्ष आदरणीय बसवराजी पाटील, सचिव डॉक्टर लखोटिया साहेब, वाचनालयाचे अध्यक्ष डॉक्टर मधोरे सर आणि ग्रंथपाल मित्र आणि उपस्थित सर्वजण, ग्रंथाची गुढी उभारण्याची ही संकल्पना आज बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा उद्गीरला. ती ज्ञानाची गुढी उभारण्याचं काम आज वर्षपूर्तीनिमित्त आणि सगळ्यात जुनं वाचनालय शहरात महात्मा गांधी वाचनालय, कारण हे 1972ला दुष्काळात या ठिकाणी जिल्हा ग्रंथालय संघाचं उस्मानाबादचं अधिवेशन होतं, त्यावेळेस आलं होतं. साधारण वर्ष 71-72 असं. परंतु त्यावेळेस महात्मा गांधी वाचनालयाचं काम डॉक्टर मधोरे साहेबांच्या म्हणजे उपस्थितीत चालू होतं. आणि परत हे सगळं चित्र 50 वर्षानंतर बघितल्यानंतर पुनश्च हरि ओम अशा पद्धतीनं आज या ठिकाणी बांधकामाचाही शुभारंभ लवकरच होणार आहे. जलपूजन आज होणार आहे. गेल्याच 8-10 दिवसात बैठक झाली आणि वाचनालयाच्या कामानं गतिमानता प्राप्त केलेलं जाणवलं आणि मला समाधान वाटलं. त्यानिमित्त आज ग्रंथगुढी उभा केलेली आहे, पण ज्ञानाची गुढी उभा केलेली आहे. आणि हे करत असताना आम्ही गेल्या 40 वर्षापासून एक उपक्रम राबवतो की ग्रंथ दिंडी असो, ग्रंथालय अधिवेशन असो, ग्रंथालयाचे कुठलेही उपक्रम असो, सुरुवातीला आम्ही कोहनेकर म्हणून एक विद्वान होते ग्रंथालय क्षेत्रातले, त्यांनी 100-110 असे श्लोक तयार केलेले आहेत. पण प्राथमिक स्वरूपात मी 2 ते 3 मिनिट ते श्लोक घेतो आणि आपण आधी म्हणजे साहित्य संमेलनाच्या वेळेस सुद्धा हे श्लोक शिवाजी पुतळ्यापासून या ठिकाणापर्यंत ग्रंथदिंडीमध्ये घेतलेले आहेत. पण कसं आहे, गर्दीच्या ह्याच्यात जास्त लोकांना त्याचा मतितार्थ किंवा सगळं स्पष्ट ऐकू येत नाही. पण मी फक्त एकच विनंती करणार आहे की आपण सगळ्यांनी सुद्धा हे श्लोक माझ्या मागं म्हणायचं आहे, एवढीच मी विनंती करतो. मना ज्ञान दे पाविजे ग्रंथ योगे, सदा वाचने चिंतनी चित्त लागे, सदा वाचने चिंतनी चित्त लागे. रिकामा कधी काळ जाऊन द्यावा, रिकामा कधी काळ जाऊन द्यावा. बजा हो बजा सदा ग्रंथ देवा, जाओ बजा सदा ग्रंथ देवा. कुणी काय केले कुणी काय बोले, कुणी काय केले कुणी काय बोले. कसे वागले कीर्ती ठेवून गेले, कसे वागले कीर्ती ठेवून गेले. चरित्रे अशा भव्य त्या मानवांची, चरित्र असे त्या मानवाची. तयालाच ठाऊक जो ग्रंथ वाची, लाच ठाऊ जो ग्रंथ वाची. जगी धर्म संस्थापका वंदुनिया, जगी धर्म संस्थापका वंदुनिया. आम्ही लागतो नित्य त्यांच्याही पाया, आम्ही लागतो नित्य त्यांच्याही पाया. कुणासाठी जगती जगन्मान्य झाले, कुणासाठी जगती जगन्मान्य झाले. सदाचार पुण्याईने धन्य केले, सदाचार पुण्याईने धन्य केले. कशासाठी तो येशू बलिदान गेला, कशासाठी तो येशू बलिदान गेला. तुम्ही पैगंबरे घोष केला, तुम्ही पैगंबरे घोष केला. कुणी बायबला आणि कुराणासी वाचा, कुणी बायबला आणि कुराणासी वाचा. स्वयंबुद्धीचा हाच सन्मार्ग साचा, स्वयंबुद्धीचा हा सन्मार्ग साचा. जरी 700 वर्ष हा काळ गेला, जरी 700 वर्ष हा काळ गेला. कुणी देखिले काय त्या माऊलीला, कुणी देखिले काय त्या माऊलीला. कसे ती मूर्ती आजही अंतरात, जसे ती मूर्ती आजही अंतरात. पहा ज्ञानरायास ज्ञानेश्वरीत, पहा ज्ञानराया त्या ज्ञानेश्वरीत. उभा पैठणी बाहतो सर्व लोका, उभा पैठणी वाहतो सर्व लोका. दया प्रेम शांती सदाचार देखा, दया प्रेम शांती सदाचार देखा. अशा एकनाथास कोठे पहावे, अशा एकनाथास कोठे पहावे. तयाच्याच ग्रंथातून त्या पहावे.
त्याच्याच ग्रंथातून त्यास पाहावे. महात्मा फुले गोपाळ हितवादी तैसे, महात्मा फुले गोपाळ हितवादी तैसे, महादेव गोपाळ विसराल कैसे, महादेव गोपाळ विसराल कैसे, नावे परी नुसती गोकिल्याने, नावे परी दुसती गोकिल्याने, विना वाचने साध्य काही न होणे, विना वाचने साध्य काही न होणे. जय माय देशास घटना दिली तो, जय माय देशास घटना दिली तो, पहा भीम तो भारतास स्थैर्य देतो, पहा भीम तो भारतास श्रेय देतो. अशांच्या ऋणाची न खंती आम्हाला, अशांच्या ऋणाची न खंती आम्हाला, आम्ही स्वार्थ साधू चिरंजीव बोला, आम्ही साधूंची चिरंजीव बोला. तुम्हा पाहिजे अन्न वस्त्रे निवारा, तुम्हा पाहिजे अन्न वस्त्र निवारा, कशी पाहिजे शांत विचारधारा, तशी पाहिजे शांत विचारधारा. म्हणूनच ग्रंथालया वाढवावे, म्हणूनच ग्रंथालया वाढवावे. सदा सर्वदा ग्रंथ वाचित जावे. सदा सर्वदा ग्रंथ वाचित जावे. श्लोक 100 पेक्षा जास्त आहेत, पण प्रातिनिधिक स्वरूपात हे श्लोक अशाच पद्धतीनं निश पोनेरकर या विद्वानाने त्या काळात म्हणजे जवळजवळ 60-70 वर्षापूर्वीचं हे पुस्तक आहे. आणि हे ग्रंथबोधाचे श्लोक सार्वजनिक ठिकाणी वाचन केल्यानंतर त्याच्यातल्या 100 श्लोकाचा परिणाम जरी होत नसला तरी 2-4 श्लोक जरी मन लावून ऐकलं तरी वाचनाचं महत्व आणि सर्व धर्म समावेशक वृत्ती ह्या 2 गोष्टीचं महत्व माणसाला पटतं. आणि विशेष म्हणजे हे आपलं उद्गीरचं ज्ञानपीठ त्या ठिकाणी पुन्हा एकदा गुढीच्या स्वरूपात ज्ञानाच्या स्वरूपात उंच भरारी घेताना मला आज 75व्या वर्षी मनस्वी आनंद झाला. म्हणून माझ्यापेक्षा वडीलधारी माणसं आहेत, मी पुढं म्हणावं त्यांनी मागं म्हणावं. आता आता ह्या गोष्टी वेगळ्या आहेत, पण ते आपण अगदी चांगल्या आवाजात म्हणलात, मला प्रतिसाद दिला आणि नवे प्रतिसाद तर मला प्रोत्साहन दिलं तुम्ही. आणि हे श्लोक आपण सातत्यानं छोट्या छोट्या उपक्रमात वाचत राहू आणि हे ग्रंथालय वृद्धिंगत कसं होईल, वाचन संस्कृती कशी जोपासली जाईल आणि ह्या शहरात महात्मा गांधी वाचनालयाचे जास्तीत जास्त सभासद होऊन मला असाही वेळी मृत्यू यावा की त्या दिवशी रॅशनची जशी रांग रॅशनच्या दुकानावर राहते तसं पुस्तकं घेण्यासाठी महात्मा गांधीच्या वाचनालयात ग्रंथपालाला एकानंतर एक पुस्तकं देण्याची वेळ यावी. माझा नंबर आधी लावा, मी किती वेळ म्हातारा उभा टाकलो रांगेत असं म्हणणारी आमच्यासारखी वयोवृद्ध माणसंही त्या ठिकाणी उभा टाकावी. अशा प्रकारचं चित्र मी माझ्या डोळ्यासमोर जिवंत असेपर्यंत पाहायला मिळावं असं सगळ्या मान्यवरांना विनंती करतो. आणि आपण श्लोक म्हणलात, ऐकूनही घेतलात आणि मलाही संधी दिलात त्याबद्दल धन्यवाद. ग्रंथालयो सदा सेवी पंचसूत्री परायणा हे ग्रंथालयाचे 5 सूत्राचा अवलंब केलंच तर नक्कीच ग्रंथालयाची वाचन संस्कृती वृद्धिंगत झाल्याशिवाय राहत नाही. हे आम्ही अनुभवांती आणि ठिकठिकाणचे ग्रंथालय आज इमारत उभी राहते या ठिकाणी. आणि आपल्या अध्यक्ष साहेबांना ठिकठिकाणचे चांगले चांगले ग्रंथालय विदित आहेत, ते एक चांगले वाचक आहेत ह्याची मला चांगली जाणीव आहे. कारण या शहरात 50 वर्षापासून हे अस्तित्व माझं आहे. ते खूप वाचतात आणि ठिकठिकाणचे महान ग्रंथालय, पुण्याचं ग्रंथालय, विजय वाचनालय, तुळजापूर, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय हे असे जे केवळ या उत्पन्नावर न चालता त्या इमारतीच्याही काही उत्पन्नावर या वाचनालयाचं म्हणजे आर्थिक सुदृढीकरण झालं तरच वाचनालय हे समृद्ध होतं. कारण या ग्रंथालय चळवळीकडे शासनाचं गेल्या 50 वर्षापासून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. 2-4दा अनुदान दुप्पट झालं, 60% वाढलं, हे झालं. परंतु नावी देशपांडे स्वातंत्र्य सैनिक ग्रंथालय चळवळीचे भीष्माचार्य त्यांचं तत्व असं होतं की शासनाच्या जीवावर जर तुम्ही वाचनालय चालवित असाल तर ही वाचनालय अपंग होतील. समाजाच्या चळवळीच्या आधारावर ही वाचनालय समृद्ध झाली पाहिजे असं भाई गोविंदभाई श्राप, नावी देशपांडे, भास्करराव आर्वीकर आज आहेत ते वग सूर्यवंशी ते आम्ही सातत्यानं अनुदानावर लक्ष न देता ज्ञानदानावर लक्ष द्यावं आणि ही लोक चळवळ बनावी आणि अशी वाचनालय समृद्ध व्हावी असं त्यांचं स्वप्न होतं. आणि आजही काही जुने लोक आहेत त्यांची धडपड अशी आहे की अनुदानाची वाट न पाहता त्या ठिकाणी काय निर्मिती करता येईल आणि मग अनुदान तर नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे मिळालं पाहिजे.
हे निश्चित. परंतु नुसत्या अनुदानावर वाचनालय चालत नाही, तर ज्ञानदान आणि लोक चळवळ ह्या शक्तीवरच वाचनालय समृद्ध होतात. एवढं मला बोलायची संधी दिली, मी ऐकूनही घेतलं. त्याबद्दल सर्वांना धन्यवाद.